बऱ्याच त्यांच्या कमेंट येत होत्या की तुझं साडी कलेक्शन दाखव. मी साडी कलेक्शनचे डेली वेअरचे 2 पार्ट ऑलरेडी टाकलेले आहेत. ते चॅनलवर तुम्ही बघू शकता. तर म्हटलं सारखेच कमेंट यायला लागल्यात तर आपलं तिसरं पण म्हणजे ज्या साड्या दाखवायच्या राहिलेत ना त्या दाखवाव्यात. तर ही साडी सुद्धा खूप जणांना आवडली होती, माझी कॉफी कलरची, जेव्हा आंब्याच्या सीझन मध्ये व्हिडिओ मी घातली होती तेव्हा. तर ह्या सेम पॅटर्नच्या 3 साड्या आहेत माझ्याकडे आणि एकदम सुंदर असं सॉफ्ट कापड आहे ह्याचं. खूप मस्त असं जवळून दाखवत तुम्हाला. मला चापून चोपून बसणाऱ्या अशा साड्या आवडतात बघा. बऱ्याचदा एक लिंक मागतात मला साड्यांची. तर ज्या माझ्या शक्यतो काही ऑफलाईन साड्या आहेत, म्हणजे कमीच आहेत ऑनलाईन साड्या. आता ह्या 6-7 महिन्यात मी ऑनलाईन साड्या घेते, ज्याच्या लिंक आहेत त्याच्या मी नक्की देईन. तर ही सुद्धा साडी आहे ना खूप गोड दिसते अशी. ह्याच्यावरती बघा ही अशी फुलं आहेत मस्त आणि बॉर्डरला इथं हे सरोस्की वर्क आहे आणि ह्याच्या कापडमध्ये ना कॉफी सोबत असं थोडस सोनेरी रंगाचा टच आहे. त्यामुळे ही साडी पिन खूप छान होतात, एकदम अशी चापून चोपून पिन बसतात. साड्या घेताना ना कापडाचा थंडावा चेक करायचा. दुसरी गोष्ट निर्या केल्यानंतर पिन केल्यानंतर एक कापडाला स्पर्श केला ना की अंदाज येऊन जातो आपल्याला की ही साडी अंगावरती कशी बसेल. आता जी तुम्हाला मी कॉफी कलरची साडी दाखवली ना त्यातलाच हा लाल रंग आहे. खूप छान ब्लड रेड कलर आहे. ही सुद्धा साडी तुम्ही व्हिडिओत बऱ्याच बघितली असेल. त्याचसोबत त्यातला हा मोरपंखी कलर आहे. म्हणजे आहोंचं असं असतं की तुला आवडलं ना कापड किंवा त्यांना पण लक्षात येतं साड्यामधलं बऱ्याच वेळेस आणि मग ते घेतात. जाऊ दे म्हणते तर कधीतरी काही रेग्युलरला वापराय काढा आणि काही बाहेर जाताना. तर अशा एकाच पॅटर्न मधल्या माझ्याकडे 3 साड्या आहेत आणि ह्या कोल्हापूर मधून घेतल्या होत्या. तर माझा अगोदर 2016 मध्ये साडी शॉप होतं. मी दोन्ही लेकींची शाळा सोडणं अन्न याच्यातून मला काही ते होईना आणि कॉम्पिटिशन तुम्ही बघताय किती चालू आहे आता मार्केटमध्ये. त्यामुळे ते साडीचं शॉप होतं ते बंद केलं आणि म्हणून तेव्हा खरेदीला गेल्यानंतर घेतलेल्या त्या साड्या आहेत. आता ही बांधणीची साडी आहे, सुरभी ब्रँडची आहे ही साडी. इतकं सुंदर कापड आहे ना, घेताना ब्रँडच्या बघून साड्या घ्यायच्या आणि ही जास्त महाग पण नाही बरं का. त्या सुरुवातीच्या कॉफी कलर मधल्या ज्या 3 साड्या दाखवलेत ना त्याची माझी खरेदी 750 की ₹850 होती. म्हणजे तुम्हाला विकत घ्यायला गेल्यानंतर शॉपमध्ये 1100-900 रुपये पर्यंत मिळून जाते, तर ज्याच्या ते रेट लावण्यावरती असते. आता ही सुरभीची साडी आहे, म्हणजे ब्रँडचं नाव आहे सुरभी आणि एकदम मस्त असं क्रशचं मार्बलचं कसं कापड असतं ना तसं कापड आहे ह्या बांधणीच्या साडीचं. आणि एकदम सोबर अशी लेस आहे बघा. ह्याला मला जास्त मोठ्या वगैरे लेस आवडत नाहीत, नाजूक सोबर लेस आवडतात. ह्या साडीला बिलकुल इस्त्री लागत नाही. पहिल्या ज्या साड्या दाखवल्या त्याला इस्त्री लागत नाही. ते पहिल्यांदा मी चेक करत असते की साडीला इस्त्री करायला मला काही वेळ भेटत नाही, म्हणून थोडस विचार करून साडी घेताना घेते. गेले पटकन चॉईस केली, म्हणजे असं गडबड करून चॉईस करत नाही. सांगतानाच त्यांना सांगायचं की नवीन मधले दाखवा पण मोजके पॅटर्न दाखवा, म्हणजे पुढच्या व्यक्तीलाही त्रास होत नाही. आता ही साडी सुद्धा घातल्यानंतर सगळ्या ताईंना खूप आवडली होती आपल्या. पण ही आपल्या शॉप मधली साडी आहे. म्हणजे मी ज्यावेळेस साड्या विकायला आणत होते ना हिची खरेदी थोडी महाग होती पण साडीची क्वालिटी तशीच आहे. आपण ह्याचं कापड धुतोय ना ही साडी तस तसं खुलतंय म्हणतो बघा आपण एखाद्या साडीचं कापड तस तसं. आणि ह्याच्यात त्यावेळेस 17-18 मध्ये 2000 ज्यावेळेस ही शॉप मध्ये विकायला आणली ना त्यावेळेस ह्याच्यामध्ये वेल्वेटचा ब्लाऊज निघालाय. खूप सुंदर ब्लाऊज आहे. पदराच्या इकडं हे गोळे गोळे मोठे आहेत, आत अशी छान अशी पानांची म्हणजे तुम्हाला दाखवली तशी ही डिझाईन आहे. फक्त आपल्याला कधी कधी वाटतं की असे कलर कसे दिसतील, पण ज्यावेळेस आपण एखादी साडी घालतो ना त्यावेळेस चांगली वाटते. म्हणजे एखादी साडी आपण दुकानात बघितलेली असते त्यावेळेस आपल्याला वाटतं की नाही बरोबर वाटणार, पण जे अंगावर व्यवस्थित तुम्ही ब्लाऊज व्यवस्थित स्टिच केला, घालताना प्रॉपर पिन केली, निरा व्यवस्थित केला, कोणतीही साडी छान दिसते. अगदी 200 रुपयाची साडी सुद्धा अंगावरती छान दिसते, पण ब्लाऊज व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर बघा ही एक साडी आहे, घातल्यानंतर प्रत्येक वेळेस मला कमेंट येतात. अगदी ऑफ व्हाईट कलरची साडी आहे. मागच्या कलेक्शन मध्ये दाखवली का नाही मला आठवत नाही, पण म्हटलं घ्यावी दाखवायला. आळशी गुलाबाच्या फुलांची डिझाईन आहे, सिमरचं कापड आहे. अगदी ही सुद्धा 650-700 रुपयांची साडी आहे. ह्या फुलावरती ना असे छान स्पार्कल आहेत, ते छान दिसतात घातल्यानंतर. आणि असा कलर घातला ना एकदम फ्रेश लुक दिसतो. त्यामुळे अशी ऑफ व्हाईट कलरची एखादी साडी प्रत्येकाकडे असायला हवी. त्यानंतर ही बाटिक प्रिंट मधली एक साडी आहे बघा माझ्याकडे. अवघ्या 650 रुपयांची साडी आहे. कसं गुरुवार किंवा पूजेच्या टायमिंगला पिवळ्या लाल हिरव्या रंगाच्या साड्या घालायला छान वाटतात. पिवळ्या रंगाच्या तशा बऱ्याच साड्या आहेत, पण खूप जुन्या जुन्या साड्या आहेत माझ्याकडे, म्हणून ही बाटिकची साडी घेतली होती मी इथल्या लोकल शॉप मधून. ऑनलाईन सुद्धा ही साडी आहे, ह्याची लिंक मिळाली तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. अगदी सॉफ्ट कॉटन सारखं कापड आहे, घातल्यानंतर खूप सुंदर दिसते साडी.
आणि एकदम मस्त वाटतं. अशी बाटिकची एखादी तरी साडी प्रत्येकाकडे असायला हवी. ह्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत ऑनलाईन मध्ये. त्यानंतर श्रावणामध्ये घालायसाठी ही एक साडी मी व्हाईट रंगाची घेतली होती. फक्त 350 रुपयांची ही साडी आहे. ह्याच्यामध्ये ब्लाऊज पीस वगैरे काही निघलेला नाही, पण घातल्यानंतर खूप म्हणजे खूप सुंदर दिसते ही साडी बघा. त्यामुळे ही घेतली होती. माझा हा फेवरेट रंग आहे मोरपंखी कलर. मग त्यातले सगळे शेड आहेत ना मला खूप आवडतात. त्यानंतर माझ्या छोट्या लेकीनं मला माझ्या बर्थडेला ही साडी गिफ्ट केली ब्लॅक रंगाची. ही पण अवघी 650 रुपयांची की 600 रुपयांची साडी आहे. संक्रांतीच्या टायमिंगला मी ज्यावेळेस घातली होती, बहुतेक भोगीच्या दिवशी का संक्रांतीच्या दिवशीच घातली होती. सगळ्या ताईंना ही साडी खूप आवडली होती. ही साडी सुद्धा ऑनलाईन अवेलेबल आहे. ह्याची मी तुम्हाला लिंक नक्की देईन. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक चेक करा. ज्या पण साड्यांच्या मिळतील ना, तर सेम टू सेम अशी साडी आहे. थोडीफार डिझाईन मध्ये चेंज असेल ना तरी सुद्धा मी म्हणेन की घ्या. कारण संक्रांतीच्या टायमिंगला किंवा असं छोटं मोठं फंक्शन जवळच असेल ना तर घालायला खूप छान दिसते. ब्लॅक कलर आहे, ह्यातले तुम्ही कोणतेही कलर घेऊ शकता. त्यानंतर काही साड्या मी आता फ्लिपकार्टवरून मागवल्या आहेत. तर ही एक साडी त्यातलीच आहे. किती छान चापून चोपून बसलीये बघा. निर्या सुद्धा किती गोड बसलेत ह्या साडीच्या. ही पिन बघा तुम्ही, एकदम अशी चोपून बसलीये, अशी फुगलेली नाही. आणि अगदी 550-600च्या आसपास किंवा त्याच्या कमीतली आहे. मला रेट आठवत नाहीये बरं का, कमीच आहे ही. 450-500च्या आसपास मधली साडी आहे. आणि ह्याच्या बॉर्डरला ना असं नाजूक दोऱ्यांचं हे बघा वर्क केलंय. डेली वेअरला अशा साड्या आहेत ना ती छान वाटतात घालायला. त्याचसोबत बघा मी परवा ही साडी तुम्हाला दाखवली होती. आता ही बघा, ह्यातल्या माझ्याकडे भरपूर साड्या आहेत. 3 कलर आहेत माझ्याकडे ह्यातले. मला चापून चोपून बसणाऱ्या साड्या असल्या ना, सेम साड्या असतील तरी पण घालायचा कंटाळा येत नाही. ही सुद्धा वांगी कलरची, म्हणजे सध्याला हा ट्रेंडिंगला कलर चाललेला आहे. जवळजवळ वर्ष 2 वर्ष झालं. खूप छान दिसते. बांधणीची साडी प्रत्येकाकडे असायलाच हवी. ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर कलर आहेत. मी ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. तुम्हाला हवी तर नक्की मागवा. आता ह्या साड्या मला पिकोफॉलला टाकायच्या आहेत. त्याचसोबत ही साडी सुद्धा तुम्ही पाहिली असेल. ही सुद्धा ऑनलाईन मागवली. फक्त ती वाईन कलरची दाखवली, ती 400 ते 450 रुपयाच्या आसपास आहे. आणि ही साडी तर मला इतकी आवडली ना, इतका सुंदर पिवळा रंग आहे ह्याचा. ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर रंग आहेत. आणि ही साडी पण अवघी 340 की 350 रुपयाची आहे. रेट आता ऑफरनुसार कमी जास्त होऊ शकतात, पण तुम्हाला 300-350च्या आतच बसून जाईल. तुम्ही नक्की कार्ट मध्ये ऍड करू शकता. आणि ज्यावेळेस ऑफर आहे, कमी प्राइस आहे, त्यावेळेस मागवू शकता. इतकी चापून चोपून बसते ना साडी, आणि अंगावरती घातली ना असं एकदम थंड वाटतंय ह्या साडीमुळे. मला कापड थंड असलेल्या साड्या आहेत ना, रिपीट कितीही वर्ष वापरायचा बिलकुल कंटाळा येत नाही. या ज्या काही साड्या 4 ते 5 ज्याच्या माझ्या लिंक माहिती आहेत तेवढ्या मी तुम्हाला देते. हव्या असतील तर तुम्ही नक्की मागवा. आणि आजचं आपलं साडी कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नंतर भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.